शौर्य, धाडस, आक्रमकता या गुणांचा संगम असणारा वाघ हा वन्यजीवांपैकी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। एखाद्या धाडसी किंवा शूर पराक्रमी व्यक्तीलाही वाघाची उपमा दिली जाते। पर्यावरण चक्र संतुलित राखण्याबरोबरच वन्यजीव साखळीमध्येही वाघांचं स्थान महत्त्वाचं आहे। मात्र गेल्या काही वर्षात अंधश्रद्धेपोटी किंवा तस्करीसाठी 97% वाघांची शिकार झाली आहे। त्यामुळे वाघांना संरक्षण देण्याचा मुद्दा ऐरणीवर येऊन वाघ वाचवा ही मोहीम सुरू झाली। जगभर अनेक जंगलांमध्ये वाघांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यात येत आहे। आनंदाची बाब म्हणजे जगातील वाघांपैकी सर्वाधिक म्हणजे 70% वाघ हे आपल्या देशात आहेत। त्यातही महाराष्ट्र राज्यानं वाघ संरक्षण आणि संवर्धनामध्ये आघाडी घेतली असून लवकरच व्याघ्र संरक्षणामध्ये राज्य देशात प्रथम क्रमांकावर येण्याची चिन्ह आहेत। आजच्या जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वाघांविषयी अधिक माहिती देणारं बी न्यूजचं विशेष वृत्त। डरकाळी आणि वाघ हा प्रत्येकाच्या औत्सुक्याचा विषय असतो। अभयारण्यात किंवा प्राणी संग्रहालयात गेल्यानंतर सर्वांना उत्सुकता असते ती वाघ बघण्याची। भारतीय पट्टेरी वाघ जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांपैकी एक मानला जातो। वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे। अन्न साखळीतील सर्वात महत्त्वाचं स्थान वाघ भूषवतो। पूर्वी वाघांची संख्या प्रचंड होती, मात्र राजा महाराजांच्या काळात हौसेपोटी किंवा शौक म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून वाघांची मोठ्या प्रमाणात शिकार झाली। 20व्या शतकात झालेल्या सर्वेक्षणात जगभरात सुमारे 1 लाख वाघ होते। शिकारीमुळे 2014च्या दरम्यान ही संख्या 1800 पर्यंत आली। भारतामध्ये पूर्वीपासूनच जगाच्या तुलनेत वाघांची संख्या जास्त होती, मात्र शिकारीसाठी किंवा वाघाच्या कातड्याच्या तस्करीसाठी वाघ मोठ्या प्रमाणात मारले गेले। गेल्या 100 वर्षात आपण पृथ्वीवर असलेल्या वाघांपैकी 97% वाघांचा बळी घेतलाय। या पार्श्वभूमीवर 1973 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात टायगर प्रोजेक्ट सुरू केला आणि वाघांचं संरक्षण संवर्धनासाठी विविध उपाययोजना आखल्या। त्याचा परिणाम म्हणून हळूहळू वाघांची संख्या वाढू लागली। जगातील वाघांच्या संख्येपैकी 70% वाघ आपल्या देशात आहेत। महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम, झारखंड, राजस्थान, ओडिसा, पश्चिम बंगाल, केरळ, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, मिझोराम, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तरांचल अशा 19 राज्यांमध्ये वाघांचं अस्तित्व आढळतं। आपल्या देशात दर 4 वर्षांनी व्याघ्र गणना होते। गणना करताना केवळ पूर्ण वाढ झालेल्या वाघांचीच गणना करतात, बछडे त्यात मोजले जात नाहीत। 2018 मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्र गणनेत देशात एकूण 2967 वाघ आढळून आले होते। याच व्याघ्र गणनेत राज्यात एकूण 250 वाघ आढळले होते। त्याचप्रमाणे ही गणना करताना 250 बछडे सुद्धा आढळले होते। मागील 4 वर्षाचा विचार करता बछड्यांची आता पूर्ण वाढ झालेली असणार आहे। त्यामुळे या बछड्यांची गणना सुद्धा प्रौढ वाघांमध्ये धरली तर राज्यातील वाघांची संख्या 325 ते 350च्या घरात जाण्याची शक्यता आहे। राधानगरीच्या जंगलातही गेल्या काही वर्षात कर्नाटकातून आणि ताडोबा, पेंच, नागझिरा अभयारण्यात मध्य प्रदेशातून येणाऱ्या वाघांचं प्रमाण वाढले। देशात 2018 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेत राज्य 2ऱ्या क्रमांकावर होतं। यंदाच्या जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्तानं राज्याला व्याघ्र राजधानीचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे। तसं झाल्यास राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे। अमर्याद जंगलतोड आणि वेगानं होणाऱ्या शहरीकरणामुळे वाघांची 93% नैसर्गिक निवासस्थानं नष्ट झाली आहेत। परिणामी बऱ्याच ठिकाणी वाघ मानवी वस्ती शिरल्याच्या घटना वाढतायत। त्यामुळे आता मानवानंच पुढाकार घेऊन यापुढे एकही वाघ मारला जाणार नाही याची दक्षता घेतली तरच वाघाची डरकाळी पुन्हा एकदा आपल्याला ऐकू येईल यात शंका नाही। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लानी।